पाणी हे आज आपल्या वरणगाव शहरामध्ये इथे आलेलं आहे आणि ते पाणी सोडण्याचं काम आमचे वालमन आदरणीय योगेशजी धनगर हे त्या माध्यमातून याच्यामध्ये करताय। यांचं मी मनापासून त्यांना इथे धन्यवाद देणार आहे की जे 17-17, 18-18 दिवसा आळ पाणी त्या माध्यमातून येत होतं ते पाणी आज वरणगाव शहरात येऊन धडकलेलं आहे नवीन पाणी पुरवठा योजनेचं आणि ते पाणी आज आपण संपूर्ण गावामध्ये सुटलेलं आहे। हे पाणी टप्प्याटप्प्यानं हे गावकऱ्यांपर्यंत एकदा 10 ते 12 दिवसामध्ये पोहोचेल आणि जे भाग 17-17, 18 दिवसांनी येत होते ते नक्की 4 ते 5 दिवसांना कसे येतील यासाठीचं नियोजन मुख्य अधिकारी सचिन राऊत साहेब, ज्ञानेश्वर पवार साहेब आणि त्यांचे संपूर्ण पाणी पुरवठा कर्मचारी इथे करताय। आज आम्हाला आनंद आहे की आज हे जे पाण्यासाठी जो लढा दिला, जे आंदोलन केले, जे 2020 पासून जे आंदोलन केले त्या आंदोलनाला आज कुठेतरी यश त्या माध्यमातून याच्यामध्ये आलेलं आहे आणि आज रावजीबाच्या टाकीतून हे पाणी त्या माध्यमातून सुटते। याच्यासारखा दुसरा आमच्या जीवनात कोणताच आनंद नाहीये की माझ्या माता भगिनींना जो 17, 18 दिवस पाणी मिळत नव्हतं, जो त्रास होता तो त्रास आमच्या मनामध्ये त्या माध्यमातून इथे रुतत होता आणि आम्ही सर्व कार्यकर्ते रस्त्यावर उतरले। आज तुम्ही लढाई बघताय 2020 पासून तर 2025 पर्यंत अनेक प्रकारचे आंदोलन या भारतीय जनता पक्षाच्या पक्षनिष्ठ आणि एकनिष्ठ कार्यकर्त्यांनी इथे केले म्हणून आज या आंदोलनाला इथे यश त्या माध्यमातून आलाय। या राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्या काळात ही योजना मंजूर झाली असे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं मी मनापासून आभार मानणार आहे। आम्ही त्यांचा एक मोठं त्यांना धन्यवाद देतो की त्यांच्या कार्यकाळात ही योजनेचं पाणी त्या माध्यमातून इथं सुट्टे वरणगावकरांना। उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, अजितदादा पवार साहेब यांचे मी आभार मानतो। त्यानंतर या जिल्ह्याचे नेते तथा उत्तर महाराष्ट्राचे लोकनेते, महाराष्ट्राचे लोकनेते संकटमोचक की ज्यांनी हे 2019ला 19 सप्टेंबर 2019ला ही योजना मंजूर करून आणण्यासाठी त्यांनी मोठे परिश्रम घेतले। त्यांच्या परिश्रमातून ही योजना मंजूर झाली असे आदरणीय गिरीश भाऊ महाजन, त्यानंतर आमच्या तालुक्याचे आमदार तथा महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आदरणीय संजय सावकारे साहेब यांचे मी आभार मानतो आणि सर्वात महत्वाचा आभार मी माझ्या कार्यकर्त्यांचे मानणार आहे की जे कार्यकर्ते रात्रदिवस न पाहता पाणी योजना चालू झाली पाहिजे यासाठी 2020 पासून जे आंदोलन केले त्या आंदोलनाचं खरं फलित जे ही योजना सुरू त्या माध्यमातून झालेली आहे त्याकरता आमचे सर्व भाजपच्या कार्यकर्त्यांचं ज्यांनी आणि शेवटी कसं राहते जे काहीतरी मेहनत करता आणि ज्यांचं काहीतरी मेहनत करून हे ज्यावेळेस हे फळ त्या माध्यमातून दिसते त्याच लोकांना त्या माध्यमातून आनंद होतो असे आमचे आनंदाचे सर्व कार्यकर्ते जे आनंद असतील सर्व कार्यकर्त्यांचे मी मनापासून धन्यवाद मानतो की आज त्यांच्या मेहनतीला इथं फळ आलं, आंदोलनाला यश आलं। अनेक जण म्हणत होते की आंदोलन करता काय होते परंतु आंदोलन केलं म्हणून हे पाणी जे आहे विस्तंत वरणगावकरांना त्या माध्यमातून मिळालं आहे। याच्यासारखं पुण्य दुसरं कोणतंच नाही आहे। अनेक कामं होतील जातील परंतु आज 17, 18 दिवस वरणगावकरांना जे पाणी मिळत नव्हतं ते पाणी मिळण्यासाठी ज्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले आहे त्यांना उदंड निरोगी आयुष्याच्या माध्यमातून यांच्या जीवनामध्ये एवढी भरभराटी हो की अत्यंत मोठ्या स्वरूपाची भरभराटी या उपोषण आंदोलनकर्ता कार्यकर्त्यांच्यामध्ये हो त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो। आज हे तापीचं पाणी जे आलं आहे अत्यंत फिल्टर पाणी त्याकरता नागरिकांनी ते पाणी प्यावं आम्ही त्या पाण्याची सुरुवात करतोय। अत्यंत चांगल्या स्वरूपाचं पाणी फिल्टरचं पाणी त्या माध्यमातून आलेलं आहे। त्याकरता आमचे नगरपालिकेचे मुख्य अधिकारी आदरणीय सचिन राऊत साहेब यांचे मी आभार मानतो। त्यानंतर पाणी पुरवठ्याचे अभियंता ज्ञानेश्वर पवार साहेब यांनी चांगल्या पद्धतीने रात्रंदिवस मेहनत दिली त्यांचे आभार मानतो। त्यानंतर पाणी पुरवठ्याचे मुकरदम